नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या एका भव्य पुतळ्याचं अनावरण केलं आणि विशेष म्हणजे हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाचं महात्म्य ओळखून मालवणमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं योजण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम पार पडला. त्यावेळेला नरेंद्र मोदींनी भाषण केलं आणि त्याच्यात छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे दाखले दिले आणि त्यांची प्रेरणा जी आहे ती प्रत्येकाने कशा प्रकारे घेतली पाहिजे जेणेकरून ब्रिटिशांची गुलामगिरी किंवा गुलामगिरीचे जे काही साखळदंड आहेत ते सगळे तोडून टाकण्यासाठी ही प्रेरणा आवश्यक आहे आणि कायमच आपल्याला छत्रपती शिवरायांचा हा पराक्रम, त्यांचं शौर्य हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे असा संदेश दिला. आता हा संदेश जो आहे तो केवळ भारतातील नागरिकांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे तर तो विरोधकांना सुद्धा संदेश होता. खरं तर नरेंद्र मोदी ज्या वेळेला विविध ठिकाणी कार्यक्रमांना जातात, म्हणजे कधी वंदे भारतचं उद्घाटन असतं किंवा कुठेतरी एखादी योजना असते त्याचं अनावरण असतं किंवा एखादी पायाभरणी असते, उद्घाटन असतं, अशा विविध कार्यक्रमांना ते जात असतात. पण त्या कार्यक्रमांच्या तुलनेत हा जो मालवणमध्ये झालेला कार्यक्रम आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. हा केवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण नाही तर त्याच्यातून देशवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विरोधकांना एक संदेश देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा, त्यांच्या शौर्याचे दाखले त्यांनी दिले. ती प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी हे त्यांनी सांगितलंच. पण तो विरोधकांना दिलेला संदेश असा आहे की छत्रपती शिवरायांचं केवळ नाव घेऊन चालत नाही. वेगवेगळ्या सभांमध्ये नावं घ्यायची, फक्त त्यांच्या पुतळ्याला हार व्हायचा आणि बाकी काहीच करायचं नाही. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायची नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांनी जी एक प्रकारे वाट दाखवलेली आहे, जो मार्ग दाखवलेला आहे, त्या वाटेवर कधी चालायचं नाही. हे जे काही विरोधकांचं तंत्र आहे की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, त्यावर राजकारण करायचं, बाकी काही करायचं नाही, त्याला छेद देणारा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. त्या विरोधकांना चपराक देणारा कार्यक्रम आहे. आणि तो यासाठी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे गुजरातचे आहेत म्हणून सातत्याने त्यांना डिवचलं जातं, त्यांना चिडवलं जातं, त्यांचा अपमान केला जातो. पण तीच व्यक्ती जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येते तेव्हा तेव्हा छत्रपती शिवरायांचं गुणगान करते, छत्रपती शिवरायांचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे हे सांगते. आपली वाटचाल त्यांच्याच प्रेरणेमुळे सुरू आहे हे ते सांगते. केवळ राजकारणातलीच नव्हे, एकूणच आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांचं काय स्थान आहे हे नरेंद्र मोदी सांगतात. आणि जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात. आणि हे केवळ ते भाषणांमध्ये करत नाहीत, त्यांनी कृतीमध्येही ते दाखवून दिलेले की छत्रपती शिवरायांचं काय स्थान असलं पाहिजे आपल्या देशवासियांच्या मनामध्ये, एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात. आणि म्हणून केवळ ते भाषणांमधनं सांगत नाहीत तर नौदल दिनाच्या निमित्ताने एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की या नौदलाचा जो ध्वज आहे त्याच्यावरचं जे ब्रिटिशकालीन चिन्ह होती ती सगळी पुसून टाकली नरेंद्र मोदींनी आणि तिकडे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा तिथे प्रस्थापित केली. म्हणजे केवळ भाषणांमधनं शिवाजी महाराजांना सांगायचं आणि बाकी काही करायचं नाही, हे जे विरोधकांचं तंत्र आहे त्याच्या नेमकी विरुद्ध भूमिका नरेंद्र मोदींची आहे. ते भाषणांमधनं तर त्यांची प्रेरणा सांगतातच, पण त्यांनी या नौदल दिनाच्या निमित्ताने हे दाखवून दिलं की हा कार्यक्रम अशा ठिकाणी आयोजित केला पाहिजे, अशा मालवणमध्ये केला पाहिजे, अशा सिंधुदुर्गाच्या ठिकाणी केला पाहिजे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी या नौदलाची पायाभरणी केली. नौदलाची मुहूर्तमेढ ही शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी मुहूर्तमेढ जी आहे ती रोवलेली आहे. आणि ती भूमी कोणती आहे तर महाराष्ट्र ही भूमी आहे. मालवण हे ते ठिकाण आहे. हे जे सगळे किल्ले आहेत, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, ही आपली मानबिंदू आहेत हे नरेंद्र मोदी सांगतात.
ते कशासाठी सांगतात? तर त्यांचं जतन आपण केलं पाहिजे. आणि ते केवळ ते सांगत नाहीत, तर कृतीतून त्यांनी करून दाखवलं. ते म्हणजे शिवरायांची राजमुद्रा ही नौदलाच्या ध्वजावर प्रस्थापित केली. त्याच ठिकाणी शिवरायांचा हा पुतळा जो आहे त्याचं अनावरण केलं आणि जगाला दाखवून दिलं की ब्रिटिशांनी काय आरमारासाठी काय केलं नाही, तर पहिलं आरमार, त्याची पायाभरणी, त्याची मुहूर्तमेढ ही छत्रपती शिवरायांनी रोवलेली आहे. आज जे काही नौदल आहे, नौदल ज्या पद्धतीने काम करते, जगावर एक छाप पाडते, त्याचं मूळ हे कुठे होतं? तर महाराष्ट्रात होतं. आणि ते निर्माण कोणी केलेलं आहे? ते छत्रपती शिवरायांनी. हे नरेंद्र मोदी सांगतायत. आणि म्हणून त्यांच्या सूचनेनुसार मालवणमध्ये हा कार्यक्रम होतो. इकडे एवढी प्रात्यक्षिकं होतात, नौदल दिन साजरा होतो, छत्रपती शिवरायांची आठवण त्या ठिकाणी केली जाते. ती यासाठीच आहे. ती केवळ एक कार्यक्रम नाही आहे, सरकारी कार्यक्रम. तर जनतेला सांगण्यासाठी आणि विरोधकांना दाखवून देण्यासाठी की शिवरायांसाठी तुम्हाला हे करावं लागेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम हाती घ्यावे लागतील. त्यांची प्रेरणा, त्यांनी जो काय पराक्रम गाजवला, शौर्य गाजवलं, ते जगात पोचवायचं असेल तर तुम्हाला असे कार्यक्रम घ्यावे लागतील, असे उपक्रम हाती घ्यावे लागतील. पण हेच विरोधक नरेंद्र मोदींना मात्र टीकेचं लक्ष बनवतात. त्यावेळेला विचार करत नाहीत. जे कधी शिवजयंती साजरी करत नाहीत, जे कधी आपल्या सभांमध्ये शिवरायांचा पुतळा तिथे ठेवून, अर्धपुतळा असो किंवा पूर्णाकृती पुतळा असो, तो पुतळा ठेवून त्याला पुष्पहारही जे अर्पण करत नाहीत, फुलंही त्यांना वाहत नाहीत आणि सभांना सुरुवात करतात, अशा काँग्रेससोबत शिवाजी महाराजांचं नाव घेणारे फक्त राजकारणापुरतं हे पक्ष त्या काँग्रेससोबत जातात. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर एखादी मजार बांधलेली दिसली तर त्याविषयी कोणी आवाज उठवला तर यांची तोंड बंद होतात. त्याविषयी ते बोलत नाहीत. कारण ते बोललं तर आज जी बदललेली भूमिका आहे ही समोर येईल. त्या भूमिकेचं काय करायचं मग? मुस्लिम लांगुलचालन करायचंय, त्यांची मतं घ्यायची आहेत, म्हणून मग मजारी विरुद्ध बोलायचं नाही. अनधिकृत मजार असेल तर त्याविरुद्ध बोललं पाहिजे, पण ते बोलत नाहीत. अफजल खानाच्या कबरीभोवती अनधिकृत बांधकाम आहे, ते फोडण्यात आलं, काढून टाकण्यात आलं, तर त्याविषयी बोलायचं नाही. तो विषय आपण नंतर बोलू असं म्हणायचं. हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मग त्याची तुलना जर आपण मोदींशी केली तर मोदींनी काय केलंय? ते छत्रपती शिवरायांचा पराक्रम सांगतायत आणि त्यासाठी काय काय करता येईल ते करून दाखवतायत. भगतसिंह कोश्यारी मागे राज्यपाल होते महाराष्ट्राचे, ते अनेक किल्ल्यांवर गेले, चालत गेले, गाडीचा वापर न करता. त्यांची टिंगल उडवण्यात आली. पण यातले किती नेते जे आज विरोधी पक्षांमध्ये आहेत महाराष्ट्रात, ते किती जण किल्ल्यांवर जातात, किती जण त्या ठिकाणी जातात आणि पाहतात, दर्शन घेतात शिवाजी महाराजांचं, किल्ल्यांच्या डागडुजीबद्दल पाहतात. अनेक किल्ल्यांवर अशी अनधिकृत बांधकामं झाली आहेत, त्याविषयी वाचा फुटली की यांची मात्र वाचा गेल्याचं आपण पाहिलं. पण त्याच तुलनेमध्ये नरेंद्र मोदी मात्र वारंवार देशातील असे अनेक पराक्रमी योद्धे जे आहेत त्यांची वारंवार आठवण करून देतात. महाराष्ट्रात आले की छत्रपती शिवरायांची आठवण करून देतात, बिरसा मुंडांची आठवण करून देतात. प्रत्येक राज्यामध्ये गेल्यानंतर तिकडचे जे कोणी योद्धे आहेत, ज्यांनी सातत्याने आक्रमकांना तोंड दिलं, आक्रमकांना पळवून लावलं, त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला, कधी पराभव स्वीकारला, कधी विजय मिळवला, स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, अशा प्रत्येक देशभक्त अशा योद्ध्यांचं नेहमी वर्णन नरेंद्र मोदींकडून होत असतं. आणि त्यासाठी ते वारंवार काही ना काही कृती करत असतात. आपल्या सरकारी योजनांच्या माध्यमातून ते त्यांचा पराक्रम कायम लोकांच्या स्मरणात राहावा यासाठी प्रयत्न करत असतात. पण इथे मात्र महाराष्ट्रामध्ये काही पक्ष हे फक्त नरेंद्र मोदींना एक गुजराती व्यक्ती आहे, एक अमराठी व्यक्ती आहे म्हणून डिवचतात, पण स्वतः मात्र शिवाजी महाराजांसाठी काही करत नाहीत. फक्त त्यांचं नाव वापरायचं योजनांमध्ये, पण बाकी काही करायचं नाही. त्याच्यात भ्रष्टाचार करून त्या नावाची बदनामी करायची. यात नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, त्यामुळे ते नतमस्तक झाले. त्यावेळेला ते निवडणुकीला उभे राहणार होते पंतप्रधान म्हणून.
त्याचे उमेदवार होते ते. आणि त्यावेळेला त्यांनी ते दर्शन घेतलं आणि मग वाटचाल सुरू केली. पुढे आपण पाहतोच आहोत गेली 10 वर्ष ते यशस्वी वाटचाल करतायत. एका मोठ्या आव्हानाला सामोरं जायचंय म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं. पुन्हा एकदा हाच शिवाजी महाराजांचा जयघोष त्यांनी केलेला आहे मालवणमध्ये. तो करताना अनेक मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. पर्यटनाला चालना मिळेल, मालवण हे केंद्रस्थानी येईल, एकूणच जगाच्या नकाशात, देशाच्या नकाशात अनेक लोक या निमित्ताने सिंधुदुर्गाला भेट देतील, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येतील, पर्यटन होईल, तिकडच्या स्थानिकांना रोजगार मिळेल. पण हेच केवळ सांगण्यासाठी नव्हे, तर हा जयघोष शिवरायांचा ते यासाठी करतायत की त्यांना माहिती आहे की आगामी जी 2024 ची निवडणूक आहे ते सुद्धा एक मोठं आव्हान आहे, मोठं युद्ध आहे, एक संघर्ष आहे. या संघर्षासाठी मैदानात उतरायचं तर शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली तर निश्चितपणे आपण युद्ध जिंकू शकतो, ही त्यांच्यामध्ये भावना आहे. 2014 मध्ये त्यांनी दर्शन घेतलं आणि युद्ध जिंकलं. आणखी काही महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी मालवणमध्ये येत शिवाजी महाराजांचा जयघोष केलेला आहे, त्यांना नमन केलेलं आहे, त्यांच्यापुढे नतमस्तक झालेले आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे, ऊर्जा घेतलेली आहे. ती ऊर्जा घेऊन ते पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. अर्थात जनमत त्यांच्या बाजूने हे आत्ताच्या निवडणुकांनी दाखवलेलंच आहे. पण शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं, त्यांना नमन करायचं आणि पुढचं युद्ध जिंकायचं. मग समोरचा शत्रू जो आहे तो आपोआप पराभूत करता येतो हे त्यांना चांगलं ठाऊक आहे आणि म्हणून ते मालवणला आलेले आहेत. तेव्हा हा नुसताच एक कार्यक्रम नाही उद्घाटनाचा, इतर कार्यक्रम होतात त्याप्रमाणे. तर हा देशवासियांना संदेश देता देता विरोधकांना चपराक हाणणारा कार्यक्रम आहे की शिवाजी महाराजांचं फक्त नाव घ्यायचं नसतं, तर त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं असतं आणि ते घेऊन वाटचाल करायची असते. मग बघा तुम्हाला यश कसं मिळतं ते. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.